आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. राज्यातील आश्रम शाळांच्या दुरावस्थेवरून आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेस नेत्यांच्या नियंत्रणाखाली असलेल्या आश्रम शाळांना गंभीर त्रुटीवरून विरोधकांना आणि काँग्रेस नेतृत्वाला चित्राबाग यांनी धारेवर धरले. पाहूयात. राहुल गांधी, आधी आपल्या काँग्रेस नेत्यांच्या अनुदानित आश्रम शाळांचे हाल बघा आणि मग महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारा. तुमच्या काँग्रेसचा 3 वेळा आमदार राहिलेल्या मारोतराव कोवासे नेत्याच्या 100% अनुदानित आश्रमशाळेत 6 लेकरांना साप चावला. 3 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि आता त्याच मृत्यूवर राजकारण करायला सरकार विरोधात बोंब मारताय. गडचिरोली जाऊ द्या, यवतमाळमध्ये सुद्धा तुमच्या 4 वेळा आमदार आणि माजी मंत्री राहिलेल्या वसंतराव पुरकेंच्या आश्रमशाळेत जरा डोकावून तर बघा. मुलींच्या स्वच्छतागृहाला दरवाजे नाहीत, वीज नाही, 177 मुलांसाठी फक्त 15 बंक बेड, 17% मुलं जमिनीवर झोपतात, खिडक्यांना जाळ्या नाहीत, पावसाचं पाणी गळतंय, लेकरांच्या हक्काचं दूध आणि फळंही गायब आहेत. राहुलजी, सरकारचा 100% निधी जातो कुठे? राहुलजींना महाराष्ट्रात पत्र लिहायला लावण्याआधी आपल्या नेत्यांचा हा पराक्रम त्यांना सांगा. आधी स्वतःच्या घरातला साप काढा, मग सरकारच्या अंगणामध्ये काठी घेऊन फिरा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. वंदे मातरम.